श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे आज एकविरा देवीची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। आज चतुर्दशीमध्ये चौदस निमित्ताने आज आई भगवतीचा नवस्फूर्ती जाऊळ शेंडी असा उतरवण्याचा कार्यक्रम चालू आहे। आज जवळजवळ आमचा 1300 जावळं होतील असा आमचा अंदाज आहे आणि जवळजवळ एखादी लाख भाविक दर्शन घेतील। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रमाणातनं ग्रामीण भागातनं भाविक आलेले आहेत। ग्रामीण भागातनं आहेत, गुजरातमधून आलेले आहेत, मध्य प्रदेशमधून आलेले आहेत। आत्ता तर कोल्हापूरचे भाविक पण आता मला भेटून गेले, कोल्हापूरचे भाविक पण या ठिकाणी आलेले आहेत। आणि नवस्फूर्ती अभिषेक आणि लहान बालकांचं जाऊ शेंडी असा कार्यक्रम चालू आहे। त्याने उद्या आई भगवतीची चैत्र शुद्ध पौर्णिमा असल्या कारणाने सालाबाद प्रमाणे यावर्षी रथ उत्सव होणार आहे। रथ उत्सव सकाळी 9 वाजेला सुरुवात होईल। मंत्रीगण आदी राजकीय क्षेत्राचे धार्मिक क्षेत्राचे सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने रथ उत्सवाला सुरुवात होईल आणि रथ उत्सव हा पूर्ण धुळे महानगरीतनं फिरून कमीत कमी 12 ते 13 तास ही मिरवणूक चालते। आणि या मिरवणुकीत सर्व प्रकारचे वाद्य वृंद महिला मंडळ सहभाग होतात। काही प्रत्येक खुंटावर लोक भाविकांची सेवा म्हणजे कोणी प्रसाद देतं, कोणी थंड पाणी देतं, कोणी ताक वगैरे असा उन्हाचा भाव सगळं असं वाटून लोकांचं हे करतात। आणि उत्सवात ही पालखी मिरवणूक होते। या मिरवणुकीत जवळजवळ आज आता हा रथ आमचा पितळी तामिळनाडूमधून बनवून आणलेला आहे। याचं 3रं वर्ष आहे। याच्यापूर्वी पालखी होत होती, पालखीनंतर आता रथात रूपांतर झालं आहे। तरी भाविकांनी ह्या यात्रा उत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि 13 तारखेपासून यात्रा उत्सव सलग 15 दिवस चालेल। तर यात्रा उत्सवात पांझरा नदीच्या तीरी असल्या कारणाने पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। लहान मुलांचे खेळणे पाळणे मोठमोठे दुकानं येतात, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा। धन्यवाद।